नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमची रेसिपी कट्टामध्ये। आज आपण इन्स्टंट घरगुती पद्धतीने बट्ट्या कशा बनवायच्या ते बघणार आहोत, तेही क्रिस्पी आणि कुरकुरीत। त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग रेसिपी बनवायला सुरुवात करूया। बघा, सर्वप्रथम बट्ट्या बनवण्यासाठी आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे। त्यासाठी इथे मी 2 वाटी गव्हाचं पीठ घेत आहे आणि त्याच वाटीने 1 वाटी जाडसर असा रवा घ्यायचा आहे आणि त्याच वाटीने अर्धी वाटी येथे दही घालायचं आणि वरून थोडं चवीनुसार मीठ घालायचं आहे। यामध्ये 1 चम्मच मी इथे मीठ घालत आहे आणि अर्धा चम्मच हळद घालायची आहे। हळद ही ऑप्शनल आहे, याने फक्त आपल्या बिट्ट्यांना छान असा कलर येते। आवडत असेल तर घाला, नाही तर नाही घातली तरी चालेल। नंतर छान असा ओवा घालायचा आहे, हातावर छान कुस्करून, आणि भरपूर अशी तीळ घालायची आहे। नंतर थोडासा खाण्याचा सोडा यामध्ये घाला आणि यामध्ये 2 पड्या तेल घाला। तेलामुळे आपल्या बट्ट्या छान अशा क्रिस्पी आणि कुरकुरीत बनतात। नंतर हे सर्व मिश्रण आपल्याला दोन्ही हातावर घेऊन छान असं एकजीव करायचं आहे। यामध्ये कुठल्याही प्रकारचे गोळे राहू नाही द्यायचे। अशा प्रकारे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे सर्व बाजूने आणि एकदम थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला छान असा घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे। त्यामध्ये एकदम पाणी नाही टाकायचं आहे, आपला गुंडा हा पातळ व्हायला नको। अशा प्रकारे थोडं थोडं पाणी टाकून सर्व गुंडा आपल्याला असा कठीण एकदम मळून घ्यायचा आहे। बघा, अशा प्रकारे आपला गोळा बनून तयार झाला पाहिजे। तर त्यानंतर आपल्याला बट्ट्या बनवून घ्यायच्या आहेत। त्यासाठी छान असे गोळे तयार करायचे आहेत। 3 गोळे तयार करायचे आहेत। एक सर्वात मोठा करायचा आहे, एक त्याच्यापेक्षा छोटा करायचा आणि एक सर्वात लहान करायचा आहे। अशा प्रकारे 3 असे गोळे तयार करून घ्यायचे आहेत। इथे गोळे तयार झाल्यानंतर छान असं चपाती बनवायची आहे त्याची। त्याला तुम्ही कुठल्याही प्रकारे आकार देऊ शकता। तर मी इथे अशा प्रकारे बनवत आहे आणि सर्व चपात्या लाटून झाल्यानंतर सर्वात मोठ्या चपातीला सुरुवातीला तेल लावून घ्यायचं आहे। नंतर त्याच्यापेक्षा छोटी आणि त्याच्यापेक्षा छोटी, त्या सर्वांना तेल लावायचं आहे आणि छान असा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे। त्याला रोडगी बनवतो तशाच प्रकारे बनवा, छान अशा लेअर पडतात त्याच्यामुळे। असे सर्व प्रकारे बनवून घ्यायचे आहे। बघा, अशा प्रकारे बनवायचं आहे। आता या सर्व बट्ट्यांना आपल्याला छान असं वाफवून घ्यायचं आहे। त्याच्यासाठी एका भांड्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि एक अर्धा तासासाठी आपल्याला छान असं लो टू हाय फ्लेम वर आपल्याला ह्या बट्ट्या छान अशा शिजवून घ्यायच्या आहेत। बघा, अर्ध्या तासानंतर आपल्या बट्ट्या छान अशा शिजतील। आता माझ्या अर्ध्या तासानंतर छान अशा बट्ट्या शिजलेल्या आहेत। छान अशा काढून घ्यायच्या आहे आणि थंड झाल्यावर छान असे आपल्याला काप करून घ्यायचे आहेत। बघा, अशा प्रकारे छान अशा लेयर आलेल्या आहेत याला। शक्यतो हे थंड झाल्यावरच कट करा, छान असे कट होणार। त्यानंतर कडकडीत तेल असं गरम करून घ्यायचं आहे। इथे मी आधीच तेल गरम करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये बट्ट्या टाकून सर्व बट्ट्या आपल्याला छान अशा तळून घ्यायच्या आहेत। बट्ट्या तळताना ह्या बट्ट्या सर्व बाजूंनी छान अशा फिरवत राहायच्या आहेत, जेणेकरून सर्व बाजूनी एकसारखा ब्राऊन रंग येईल आणि कुठेही जळणार वगैरे नाही। हाय टू मीडियम फ्लेम वर आपल्याला ह्या बट्ट्या तळून घ्यायच्या आहेत। अशा प्रकारे बघा, छान असा बट्ट्या झालेल्या आहेत आणि त्याला छान असा ब्राऊन रंग आलेला आहे। बघा, एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत आपली बट्टी बनवून तयार झालेली आहे। एकदा अशा प्रकारे बट्ट्या घरी नक्की बनवून बघा, खायला एकदम टेस्टी लागतात। रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करायला विसरू नका। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत पुन्हा भेटूया अशाच एका साध्या, सरळ आणि सोप्या रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।